महाविकास आघाडीच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक आहे। संध्याकाळी 7 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक पार पडणार आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक असेल। महाविकास आघाडीचे सर्व आमदार त्यासाठी उपस्थित राहणार आहेत। शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांची ही महत्त्वाची बैठक असणार आहे। संध्याकाळी 7 वाजता वायबी चव्हाण सेंटर इथे ही बैठक असेल आणि सगळे जे आमदार आहेत महाविकास आघाडीचे ते या बैठकीसाठी उपस्थित राहतील असं समजतंय। स्वतः उद्धव ठाकरे शरद पवार यावेळी उपस्थित आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। सध्या अधिवेशन सुद्धा सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर सुद्धा आमदारांना मार्गदर्शन केलं जाऊ शकतं। त्याचबरोबर इतरही बाबींवर इतरही रणनीतींसंदर्भात खलबतं या बैठकीत होऊ शकतात, जी संध्याकाळी 7 वाजता वायबी चव्हाण सेंटर इथे पार पडणार आहे। स्वतः शरद पवार उद्धव ठाकरे त्यासाठी उपस्थित असतील। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। धनंजय, काय नेमके महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत उपस्थित होऊ शकतात? आपण जर पाहिलं तर विधिमंडळाचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्दी सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या आजच्या दिवसानंतर संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक ही आज वायवी चव्हाण या ठिकाणी पार पडते। या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, तसंच काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, नाना पटोले इतर सगळे उपस्थित असणारी ही बैठक आज पार पडते। या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर नेमकं कशा पद्धतीने सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे, त्याचबरोबर ज्या घटना घडत आहेत त्यावरून कसं एकंदरीत सरकारला घेऊन चाल महाविकास आघाडी म्हणून कसं आपण एकत्रित राहू शकतो। कारण की मध्यंतरी आपण जे ऐकलंय की महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव पाहायला मिळतोय, संवादाचा अभाव पाहायला मिळतोय। त्यामुळे एका छताखाली सर्व आमदार एकत्र येतील आणि त्यानिमित्ताने या बैठकीत चर्चा केली जाईल आणि या चर्चेमध्ये विविध गोष्टी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याबाबत सुद्धा या बैठकीत चर्चा होणार आहे। कारण की ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये भास्कर जाधव यांना विरोधी पक्ष नेते करण्यात यावं अशी त्यामध्ये नाव देऊन ते नाव सुचवलेलं आहे। मात्र या सगळ्यावर आज बैठकीत सुद्धा चर्चा होईल। काँग्रेसची नेमकी या सगळ्यातली भूमिका काय, कारण की परिषदेसाठी काँग्रेस आग्रही आहे आणि परिषदेसाठी 5 वर्ष विरोधी पक्ष नेते हे पद हे काँग्रेसकडे द्यावं, सध्या ते ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे। त्याचबरोबर विधानसभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडे विधानसभेचं विरोधी पक्ष नेते पद द्यावं आणि त्यातच राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय। मग अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरतोय की पूर्ण 5 वर्ष महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता असणार, या सगळ्यावर चर्चा होईल। त्याचबरोबर विविध मुद्द्यांवर सरकारला कसं घेरता येईल आगामी काही दिवसांमध्ये, या मुद्द्यांवर सुद्धा या आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि कसं या सगळ्या मुद्द्यांवर आग्रही राहून योग्य निर्णय घेण्यासाठी सरकारला कसं भाग पाडता येईल यासाठीची रणनीती आजच्या या बैठकीत आखली जाण्याची शक्यता आहे आणि त्याची चर्चा सुद्धा आजच्या बैठकीत होईल। अगदी धनंजय, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।